नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणवरील प्रश्न पाहणार आहोत। सर्वच प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? तर काय म्हटलं जातं? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला विचारलेला आहे, तर त्याला शब्द म्हणतात। आणि मित्रांनो, प्रश्न असा आला असता की ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला काय म्हणतात? तर वाक्य म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवा। कसाई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर पहा मित्रांनो, कसाई हा जो शब्द आहे तो अरबी भाषेमधून आलेला आहे मराठी भाषेमध्ये। दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? तर मित्रांनो, संयोग चिन्ह वापरलं जातं। दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्ह वापरतो। संयोग चिन्ह म्हणजे कसं आहे? तर आपण दोन शब्दाच्या मध्ये जे डॅश चिन्ह देतो ना, त्याला म्हटलं जातं संयोग चिन्ह। दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर हा बहुव्रीही समास आहे। तर पहा मित्रांनो, समूहाचा बोध झाला असेल तर त्या ठिकाणी द्विगु समास असतं, आणि जर एखाद्या विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा प्राणीचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी आपण बहुव्रीही समास आहे असं म्हणतो। म्हणून मित्रांनो, इथे चौथा पर्याय आपला बरोबर आहे। ढेकर या शब्दाचे लिंग ओळखा। तर पहा मित्रांनो, तर इथे कोणते लिंग येईल? पुल्लिंगी येईल का, स्त्रीलिंगी येईल का, नपुसकलिंगी येईल? तर याचे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो, पुल्लिंगी व स्त्रीलिंगी। तर याचे ऑप्शन क्रमांक आपला इथे पहिला बरोबर आहे। छे छे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? तर पहा मित्रांनो, तर आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलताना कसं बोलतो पहा, छे छे ते तर मला माहीतच नाही, किंवा मी तर ते केलंच नाही। तर यातून काय दर्शवतो आपण? तर विरोध दर्शवतो, ती गोष्ट मला माहीतच नाही, अशा प्रकारे आपण दर्शवतो। म्हणून इथे काय येईल? ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर येईल, विरोध। मी आपला शांत राहिलो या अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। तर पहा मित्रांनो, अधोरेखित शब्द कोणता आहे? तर आपला आहे। तर हा आपला शब्द आपण जर काढून टाकला तर या वाक्यात काही फरक पडतो का? तर नाही पडत। तुम्हीच पहा मित्रांनो, मी आपला शांत राहिलो त्याऐवजी डायरेक्ट आपण जर म्हटलं मी शांत राहिलो, तर यामध्ये काही फरक पडतोय का? तर नाही पडत। म्हणूनच मित्रांनो, या आपल्या या शब्दाचा या ठिकाणी काहीच अर्थ नाही। म्हणूनच हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? तर व्यर्थ उद्गारवाचक अव्यय आहे। आपला ऑप्शन क्रमांक इथे दुसरा बरोबर आहे। कुत्र्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते आहे? तर पहा मित्रांनो, आपल्याला इथे नाम ओळखायचं आहे। तर पहा मित्रांनो, आपण कुत्र्याचे मूळ नाव काय आहे? आपण कुत्रा म्हणतो। कुत्र्याने किंवा कुत्राचा असं म्हणून हाक मारतो का? नाही, कारण त्याचे मूळ नाव काय आहे? तर कुत्रा आहे। आपल्याला तेच ओळखायचं आहे मित्रांनो। तर इथे ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे। बालमित्र सामासिक शब्दाचा विग्रह पुढीलपैकी करतात। तर पहा मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक आपला इथे पहिला काय आहे? तर लहान असलेला मित्र, लहानपणापासून असलेला मित्र, लहान आहे मित्र असा जो, आणि बाल आणि मित्र। तर बालमित्र म्हणजेच काय? आपण काय म्हणतो? तर लहानपणापासून असलेला मित्र, त्याला आपण बालमित्र म्हणतो। म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे। चरित्र या शब्दातील च या अक्षराचा उच्चार ओळखा। तर पहा मित्रांनो, च छ ज झ यांचा उच्चार करताना शेवटी य लागून गेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तालव्यमध्ये मोडतो आपण त्याला। आणि जर च च ज झ असा जर उच्चार केला तर ते दंत तालव्यमध्ये येतात। तर पहा मित्रांनो, चरित्र या शब्दाला आपण चरित्र असं म्हणतो का? तर नाही, त्याला आपण चरित्र असा उच्चार करतो। म्हणूनच हे कशात येईल? तर तालव्यमध्ये येईल। ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर कर्ता कोण आहे मित्रांनो? तर आजीने कोणाला सांगितलेली आहे गोष्ट? नातीला सांगितलेली आहे। म्हणूनच इथे कर्ता कोण आहे? तर आजीने आहे। रुधिर या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा। तर रुधिरचा समानार्थी शब्द काय होईल मित्रांनो? ऑप्शनपैकी तर रुधिरचा समानार्थी शब्द होईल रक्त। दुपारच्या जेवणानंतरची अल्पशी निद्रा म्हणजे काय? तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? तर पहा, ऑप्शन्स पहा, भोजन निद्रा, साखर झोप, वामन कुक्षी आणि शीघ्र निद्रा। तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे?
दुपारच्या जेवणानंतरची अल्पशी निद्रा म्हणजे काय? तर त्याला आपण वामन कुक्षी म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. उष्ट्या हाताने कावळा न हाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर पहा ऑप्शन्स पहा मित्रांनो. कोणतेही काम व्यवस्थितपणे करणे. दुसरं ऑप्शन आहे आपला एक काम करीत असताना दुसरे काम न करणे, जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे आणि कधी कोणाला काहीही न देणे. तर यापैकी करेक्ट आन्सर कोणते आहे मित्रांनो? उष्ट्या हाताने कावळा न हाकणे म्हणजेच काय? तर कधी कोणाला काहीही न देणे. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? तर सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती आहेत. डॅश डॅश आणि डॅश डॅश यांना स्वरादी असे म्हणतात. तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा. तर यापैकी स्वरादी कोणते आहेत? तर आणि आहा हे आहेत स्वरादी आपल्या मराठी वर्णमालेमध्ये. तर किती स्वरादी आहेत असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. तर 2 स्वरादी आहेत, लक्षात ठेवा. त थ द ध ही डॅश डॅश आहे. तर पहा मित्रांनो, तर हे शब्द जे आहेत हे कोणत्या प्रकारचे आहेत? तर दंतवर्ण आहेत. तुम्ही उच्चार करून पहा मित्रांनो. त थ द ध. तर उच्चार करताना हे जे शब्द आहेत ते तुमच्या दातांना टच झाल्यासारखे वाटतात. तर म्हणूनच इथे आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे, दंतवर्ण. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे या म्हणीचा अर्थ काय आहे? तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा. तर यापैकी मित्रांनो कोणते आन्सर करेक्ट आहे? नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. तर याचा अर्थ होईल पालत्या घड्यावर पाणी. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. एक वचन अनेक वचनाची चुकीची जोडी ओळखा. तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा. वीत वीती, माता माता. आपण माताला बोलताना माते म्हणतो का अनेक वचनामध्ये? तर नाही, माताला माताच म्हणतो. बिछाना बिछाने, दैवत दैवत. तर या ठिकाणी आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे मित्रांनो. चुकीची जोडी आहे. दैवत हे एकवचनमध्ये म्हणतो आणि अनेक वचनमध्ये आपण देवता असं म्हणतो. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक आपला 4 बरोबर आहे. मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर पहा मित्रांनो आपल्याला अर्थ दिलेला आहे आणि वाक्यप्रचार कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर पहा मुद्दाम दुर्लक्ष करणे म्हणजेच काय? तर कानाडोळा करणे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर पहा ऑप्शन क्रमांक 1 आहे वरात, 2 आहे वध, 3 आहे वित्त आणि 4 आहे वैराग्य. तर यापैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे मित्रांनो? तर हे जे शब्द दिलेले आहेत ते उच्चारून पहा. ती वरात आपण ते वरात म्हणतो का? तर नाही, ती वरात म्हणतो. तर पहा मित्रांनो आपल्याला बाकीचे ऑप्शन्स पाहण्याची गरजच नाही. स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? तर वरात आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. धनुष्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. तर पहा मित्रांनो धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शनपैकी पहा. तर कोंदड होईल. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. भारुड हा काव्यप्रकार लिहिणाऱ्या संत कवीचे नाव ओळखा. तर भारुड हे कोणी लिहिलेलं आहे मित्रांनो? तर संत एकनाथांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. तर पहा मित्रांनो ऑप्शनपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर त्या अगोदर आपण थोडंसं स्पष्टीकरण पाहूयात मित्रांनो. यावरून तुम्हाला त्याचे आन्सर काय आहे ते लगेच लक्षात येईल. तर मित्रांनो शब्दाच्या शेवटी स किंवा ला किंवा ते हे विभक्ती प्रत्यय जर लागले असतील तर ते द्वितीय किंवा चतुर्थी विभक्ती प्रत्यय असतात. पुढचा आहे आपला ऊन किंवा हून. तर ऊन किंवा हून हे कोणते आहे? तर पंचमी विभक्ती प्रत्यय आहेत. त इ आ हे आहेत सप्तमी विभक्ती प्रत्यय आणि चाची जे आहेत षष्टी. तर मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर तुम्हाला हे जर लक्षात असेल तर तुम्हाला त्याचे आन्सर लगेच लक्षात येईल. तर पहा आपले आन्सर कोणते करेक्ट असणार आहे मग? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर त इ आ हे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर आनंद यादव आहेत झोंबी या कादंबरीचे लेखक. लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पहा मित्रांनो लौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर अलौकिक होईल.
खालीलपैकी कोणता अर्धस्वर तालव्य आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शनपैकी कोणता आहे अर्धस्वर तालव्य? तर मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलंय की उच्चार करताना शेवटी य हे अक्षर लागून गेलं असेल तर ते तालव्यमध्ये येतं. तर पहा, जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत ते शब्द बोलून पहा. तर य हे अक्षर येतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे. अर्धस्वर तालव्य कोणतं आहे? तर य आहे. पळणाऱ्यास एक वाट, शोधणाऱ्यास 12 वाटा या म्हणीचा अर्थ काय आहे? तर चोरीची सुलभता व शोधाची कठीणता म्हणजेच पळणाऱ्यास एक वाट, शोधणाऱ्यास 12 वाटा. ताई हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर ताई हा शब्द आहे परप्रांतीय प्रकारातील. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर पहा, बेडूक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणता होईल? तर बेडकी होईल. उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ काय होईल? तर पहा मित्रांनो, उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजेच काय? तर ज्या माणसाजवळ विद्वता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो. ऑप्शन क्रमांक इथे आपला तिसरा बरोबर आहे. पुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही? तर मी हे सर्वनाम आहे जे की कोणत्याही लिंगभेदाने बदलत नाही. आसू या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? तर आसवे होईल. आसू या शब्दाचे अनेकवचनी रूप होईल आसवे. मराठी भाषेचे उगमस्थान कोणते आहे? तर मित्रांनो, मराठी ही भाषा संस्कृत व प्राकृत भाषेतून निर्माण झालेली आहे. जळू या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर जळू या शब्दाचे अनेक वचन होईल जळवा. खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? तर खेळ या नामाचे सामान्य रूप होईल खेळा. अनुनासिकांना काय म्हणतात? तर अनुनासिकांना परस्वर्ण म्हटलं जातं मित्रांनो. क, की, कु, के यासारख्या स्वरयुक्त अक्षरांना काय म्हणतात? तर यांना लघु अक्षरे म्हटलं जातं. तर मित्रांनो, आता आपण मराठीतील म्हणी आणि त्याचा अर्थ पाहूयात, जे की परीक्षेमध्ये यावरती सुद्धा प्रश्न असतो. तर पहा, अति तिथे माथी म्हणजेच काय? तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, हा याचा अर्थ होतो. पुढचा आहे आपला अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजेच काय? तर अतिशहाणपणा नुकसानकारक ठरतो. पुढची म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते. तर पहा मित्रांनो, याचा अर्थ होतो एखाद्या माणसाजवळ पैसा असेल किंवा त्याच्याकडून फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ होईल आपला ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. पुढची म्हण आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजेच काय? तर थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खाची मनधारणी करावीच लागते. नेक्स्ट आहे आयत्या बिळावर नागोबा या म्हणीचा अर्थ होईल दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे. आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2 डोळे या म्हणीचा अर्थ होईल अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक फायदा होणे. पुढची म्हण आहे आपली असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ होतो दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. नेक्स्ट आहे आधी पोटोबा मग विठोबा म्हणजेच काय? या म्हणीचा अर्थ होतो प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणजेच काय? तर स्वतःजवळ नाही तर तो दुसऱ्यास काय देणार. पुढची म्हण आहे आपली अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणजेच खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे अवडंबरच मोठे. नेक्स्ट म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ होतो दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. आंधळा दळतो आणि कुत्रे पीठ खातो म्हणजेच काय? तर एकाने मेहनत करायची आणि दुसऱ्याने त्याचा फायदा उचलायचा. पुढची म्हण आहे आपली उंदराला मांजर साक्ष या म्हणीचा अर्थ होतो वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साथ देणे. पुढची म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणजेच काय? तर एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात. एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ होतो भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असत नाही.
पुढची म्हण आहे एकाच माळेचे मणी, तर याचा अर्थ होतो सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. ऐकावे जनाचे करावे मनाचे, या म्हणीचा अर्थ होतो अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावं. करावे तसे भरावे म्हणजेच काय, तर वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात. पुढची म्हण आहे कर नाही तर त्याला डर कशाला, या म्हणीचा अर्थ होतो निरपराधी माणूस निर्भय असतो. म्हणजेच काय मित्रांनो, त्याने कुठलाही अपराध केला नसेल तर त्याला भीती कशाची, हा याचा अर्थ होतो. पुढची म्हण आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, म्हणजेच काय, तर शूद्र माणसाच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही. कोळसा उगाळावा तितका काळाच, या म्हणीचा अर्थ काय होतो, तर वाईट गोष्ट कितीही तपासली तरीही त्यातून वाईटच निघणार. पुढची म्हण आहे कोल्हा काकडीला राजी, म्हणजेच शूद्र माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात. खाई त्याला खवखवे, या म्हणीचा अर्थ होतो वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते. खान तशी माती, या म्हणीचा अर्थ होतो आईवडिलांप्रमाणे त्याच्या मुलांची वर्तणूक असते. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, या म्हणीचा अर्थ होतो परिस्थितीशी जुळवून न घेता स्वतःच्या हट्टी मताप्रमाणे वागणारा. खोटाच्या कपाळी गोटा, या म्हणीचा अर्थ होतो वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते. गरज सरो वैद्य मरो, म्हणजेच काय, तर गरज संपल्यावर उपकारकर्त्याला विसरणे. गरजेल तो पडेल काय, या म्हणीचा अर्थ काय होतो, तर केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही. गाढवाला गुळाची चव काय, तर या म्हणीचा अर्थ होतो मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. मनी वसे ते स्वप्नी दिसे, तर याचा अर्थ होतो जसा विचार तशी स्वप्ने पडणे. लहान तोंडी मोठा घास, तर या म्हणीचा अर्थ आहे आपली योग्यता नसताना मोठ्यास सल्ला देणे. लेकी बोले सुने लागे, तर या म्हणीचा अर्थ होतो एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे, म्हणजेच काय, तर लेकी बोले सुने लागे. दाम करी काम, या म्हणीचा अर्थ होतो पैशाने सर्व कामे साध्य होतात. दुरून डोंगर साजरे, तर या म्हणीचा अर्थ होतो दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीचे खरे स्वरूप जवळून समजते. दुष्काळात 13वा महिना, म्हणजेच काय, तर अगोदरच्या संकटात आणखीन भर, म्हणजेच दुष्काळात 13वा महिना. दुभत्या गाईच्या लाथा गोड, तर या म्हणीचा अर्थ होतो ज्याच्यापासून लांब होतो त्याचा त्रासही माणूस सहन करतो. दृष्टी आड सृष्टी, तर याचा अर्थ आहे आपल्या मागे जे काय चालते त्याकडे दुर्लक्ष करणे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, म्हणजेच या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही. तर मित्रांनो, आता आपण साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना पाहूयात, जे की हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं मित्रांनो. यावरती सुद्धा 100% परीक्षेमध्ये प्रश्न असतो, तर व्यवस्थितपणे समजून घ्या. आपण जवळपास सर्वच प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत मित्रांनो, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो, स्किप करू नका. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर लक्ष्मीबाई टिळक यांनी कुठले पुस्तक लिहिलेले आहे, त्यांची रचना कुठली आहे, तर स्मृतिचित्रे या नावाचे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत श्री म माटे, तर यांनी उपेक्षितांचे अंतरंग या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत श्री ज जोशी, तर यांनी आनंदी गोपाळ नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. विवा शिरवाडकर, तर यांनी नटसम्राट नावाचे पुस्तक लिहिले आहे. विश्राम बेडेकर यांनी रणांगण नावाचे पुस्तक लिहिले आहे. आणि गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक लिहिलेले आहे. श्री न पेंडसे, तर यांनी रथचक्र नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. हा सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट आहेत गो नि दांडेकर, तर यांनी वडघौली नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. विदा करंदीकर यांनी अष्टदर्शने नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत अण्णाभाऊ साठे, तर यांनी फकीरा नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे आपला शंकरराव खरात, तर यांनी तराळ अंतराळ नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. आणि शांता शेळके, तर यांनी चौघी जणी या नावाचे पुस्तक लिहिले आहे. शांता शेळके या साहित्यिकाने चौघी जणी या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
वसंत कानेटकर तर यांचे कुठले पुस्तक आहे? तर रायगडाला जेव्हा जाग येते हे पुस्तक वसंत कानेटकर यांचे आहे. पुढचे आहेत G.A. कुलकर्णी तर यांनी काजळ माया नावाचे पुस्तक लिहिले आहे. गंगाधर गाडगीळ तर यांचे एका मुंगीचे महाभारत या नावाने पुस्तक आहे. ना.स. इमानदार तर यांनी राऊ नावाचे पुस्तक लिहिले आहे. नारायण सुर्वे तर यांनी माझे विद्यापीठ नावाचे पुस्तक लिहिले आहे मित्रांनो. पुढचे आहे सुनीता देशपांडे तर यांनी आहे मनोहर तरी या नावाचे पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत व्यंकटेश माडगुळकर तर यांनी बनगरवाडी या नावाने पुस्तक लिहिले आहे. पुढचे साहित्यिक आहेत द.मा. मिरासदार तर यांनी मिरासदारी नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुढचे साहित्यिक आहेत रणजित देसाई तर यांनी स्वामी नावाचे पुस्तक लिहिले आहे. मंगेश पाडगावकर तर यांनी सलाम नावाचे पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत मारुती चिदंपल्ली तर यांचे कुठले पुस्तक आहे? तर पक्षी जाय दिगंतरा या नावाने पुस्तक आहे. पुढचे साहित्यिक आहेत नरहर कुरुंदकर तर यांची रचना कुठली? तर धार आणि काठ नावाचे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत महेश एलकुंचवार तर यांनी वाडा चिरेबंदी नावाचे पुस्तक लिहिले आहे. किरण नागरकर तर यांनी 7 सक्क 43 या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत प्र.इ. सोनकांबळे तर यांनी आठवणीचे पक्षी या नावाने पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत अनिल अवचट तर यांचे माणसं या नावाने पुस्तक आहे. लक्ष्मण माने या साहित्यिकाने उपरा नावाचे पुस्तक लिहिले आहे. रंगनाथ पठारे तर यांचे ताम्रपट नावाचे पुस्तक आहे. पुढचे साहित्यिक आहेत नरेंद्र जाधव तर यांनी आमचा बाप आणि आम्ही या नावाने पुस्तक लिहिले आहे. आणि नेक्स्ट आहेत लक्ष्मण गायकवाड तर यांनी उचल्या नावाचे पुस्तक लिहिले आहे. उत्तम कांबळे यांचे आई समजून घेताना हे पुस्तक आहे. अरुणा ढेरे यांचे कृष्ण किनारा, विश्वास पाटील यांचे पाणीपत, मधु मंगेश कर्णिक यांचे माहीमची खाडी आणि आनंद यादव यांची झोंबी या नावाने पुस्तक आहे. पुढचे साहित्यिक आहेत दया पवार तर यांनी बलुत्तम या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत भालचंद्र नेमाडे यांनी कोसला, राजन गवस यांनी तनकट आणि सदानंद देशमुख यांचं कुठलं आहे? तर बारोमास या नावाने त्यांनी पुस्तक लिहिले आहे. तर मित्रांनो आता आपण लेखक, पुस्तके, कथासंग्रह, आत्मचरित्र, कविता संग्रह पाहूयात जे की परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. तर लक्ष्मण शास्त्री जोशी तर यांनी वैदिक संस्कृतीचा विकास या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत बाळ सीताराम मेंढेकर तर यांनी सौंदर्य आणि साहित्य या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत चिंतामण गणेश कोल्हटकर तर यांनी बहुरूपी नावाचा आत्मचरित्र लिहिलेला आहे. नेक्स्ट आहेत गणेश त्र्यंबक देशपांडे तर यांनी भारतीय साहित्यशास्त्र या नावाने पुस्तक लिहिले आहे. विष्णू सखाराम खांडेकर तर यांची कुठली कादंबरी आहे? तर ययाती नावाने त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट आहेत दत्तात्रय नरसिंह गोखले तर यांनी डॉक्टर केतकर नावाने पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत पुरुषोत्तम यशवंत देशपांडे तर यांनी अनामिकाची चित्तनिका या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहे श्रीपाद नारायण पेंडसे तर यांनी रथचक्र नावाने कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट आहेत रणजित देसाई तर यांनी स्वामी नावाने कादंबरी लिहिलेली आहे आणि हे दोनही परीक्षेमध्ये आलेले आहेत मित्रांनो. पु ल देशपांडे तर यांनी व्यक्ती व वल्ली या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत त्र्यंबक शंकर शेजवलकर तर यांनी श्री शिव छत्रपती या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत इरावती कर्वे तर यांनी युगांत नावाचे पुस्तक लिहिले आहे. गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो या नावाने आत्मकथा लिहिलेली आहे. G.A. कुलकर्णी तर यांनी काजळ माया नावाने कथासंग्रह लिहिलेला आहे. V.वा. शिरवाडकर तर यांनी नटसम्राट नावाचे पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत राभा पानटकर तर यांनी सौंदर्य मीमांसा नावाचा लेख लिहिलेला आहे. नेक्स्ट आहेत गोनी दांडेकर यांनी स्मरणगाथा या नावाने आत्मकथा लिहिलेली आहे. नेक्स्ट आहेत आत्माराम रावजी देशपांडे तर यांनी दशपती या नावाने कविता संग्रह लिहिलेला आहे. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांनी नक्षत्राचे देणे या नावाने कविता संग्रह लिहिलेला आहे. मंगेश पाडगावकर तर यांनी सलाम नावाने काव्यसंग्रह लिहिलेला आहे. नेक्स्ट आहेत लक्ष्मण माने यांनी उपरा नावाचे आत्मकथा लिहिलेली आहे.
व्यंकटेश माडगुळकर यांचे सत्तांतर नावाने कादंबरी आहे. इंदिरा संत यांनी गर्भरेशमी नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत विश्राम बेडेकर, तर यांनी एक झाड दोन पक्षी या नावाने आत्मचरित्र लिहिलेलं आहे. नाग देशपांडे, तर यांनी खूनगाठी या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत भालचंद्र नेमाडे, तर यांनी टीका स्वयंवर या नावाने पुस्तक लिहिले आहे. विश्वास पाटील यांचे झाडाझडती या नावाने कादंबरी आहे. गंगाधर गाडगीळ यांचे आत्मचरित्र आहे एका मुंगीचे महाभारत. नेक्स्ट आहेत सदानंद मोरे, तर यांनी तुकाराम दर्शन या नावाने पुस्तक लिहिले आहे. व्ही सरदेशमुख, तर यांनी डांगोरा एका नगरीचा या नावाने कादंबरी लिहिली आहे. नेक्स्ट आहेत सदानंद देशमुख, तर यांनी बारोमास नावाने कादंबरी लिहिली. अरुण कोलटकर, तर यांनी भिचकी वही या नावाने पुस्तक लिहिले आहे आणि हे परीक्षेला आलेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट आहेत आशा बगे, तर यांनी भुवी नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत जयंत नारळीकर, तर यांनी चार नगरातले माझे विश्व या नावाने पुस्तक लिहिले आहे. श्याम मनोहर, तर यांनी उत्सुकतेने मी झोपलो ही कादंबरी लिहिली आहे. नेक्स्ट आहेत वसंत आबाजी डहाके, तर यांनी चित्रलिपी नावाने पुस्तक लिहिले आहे. आणि शेवटी आहेत श्रीकांत देशमुख, तर यांनी बोलावे ते आम्ही या नावाने पुस्तक लिहिले आहे. तर मित्रांनो, आता आपण परत मराठी व्याकरणवरील काही प्रश्न पाहूयात. मित्राच्या भेटीमुळे कृष्णाला आनंद झाला या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पहा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर काय असणार आहे वाक्याचा प्रकार? इथे पहा मित्रांनो, वाक्याची सुरुवात जी आहे ती कर्त्याने झाली आहे आणि शेवटी काय आहे? पूर्णविराम आहे. तर हा वाक्याचा प्रकार कुठला होणार आहे? तर विधानार्थी वाक्य होणार आहे हा. यावर्षी पीक पाणी चांगले यावे या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पहा मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे वाक्यामध्ये? यावर्षी पीक पाणी चांगले यावे असं म्हटलेलं आहे. तर यावे म्हणजेच काय? शक्यता किंवा योग्यता दाखवत असेल. जर वाक्यामध्ये शक्यता किंवा योग्यता असेल तर त्या वाक्याचा प्रकार कुठला असणार आहे? विद्यार्थी असणार आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपला, आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर पहा मित्रांनो, इथे दोन केवल वाक्य आहेत. आरती रोज पहाटे उठते आणि काय आहे? धावण्याचा सराव करते. तर हे दोनही केवल वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडले गेलेले आहेत. म्हणून हे वाक्याचा प्रकार कुठला असणार आहे? तर संयुक्त वाक्य प्रकार असणार आहे. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? पहा तुम्ही म्हणून पहा. ई आपण लगेच म्हणून टाकतो. ज्या स्वराच्या उच्चाराला कमी वेळ लागतो त्याला काय म्हणतात? ऱ्हस्व स्वर म्हणतात. आणि ज्या स्वराच्या उच्चाराला जास्त वेळ लागतो त्याला काय म्हणतात? दीर्घस्वर म्हणतात. तर हे दोनही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. तर आपले आन्सर काय असणार आहे? ऱ्हस्व स्वर. पुढचा प्रश्न, पंचमीचे विभक्ती प्रत्यय कोणते आहेत? पहा मित्रांनो, तुमच्यासाठी मी इथे विभक्ती प्रत्यय काढलेले आहेत. जर शब्दाच्या शेवटी स किंवा ला किंवा ते हे विभक्ती प्रत्यय जर लागले असतील तर त्याला द्वितीय किंवा चतुर्थी म्हणतात. त्याचप्रमाणे ऊन किंवा हून असेल तर त्याला पंचमी म्हणतात. त, ई किंवा आ तर हे विभक्ती प्रत्यय लागले असतील तर त्याला सप्तमी म्हणतात. आणि चा, ची, चे तर याला षष्ठी म्हणतात. तर पहा मित्रांनो, यावरती आपण पुढे प्रश्न पाहणारच आहोत. त्यावेळेस तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. तर इथे काय असणार आहे? पंचमीचे विभक्ती प्रत्यय कोणते आहे? तर कोणते आहे? ऊन आणि हून हे आहे पंचमीचे विभक्ती प्रत्यय. मराठी भाषेत मूळ वर्ण संख्या किती आहे? तर 48 आहेत. पुढचा प्रश्न, अ आ पासून ओ औ पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात? तर स्वर म्हणतात. तर मित्रांनो, आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वर आहेत? तर 12 स्वर आहेत. लक्षात ठेवा. स्वर म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा उच्चार करण्यास सुरुवातपासून एक समान ध्वनी निर्माण होत असेल तर त्याला काय म्हणतात? स्वर म्हणतात. पहा म्हणून पहा, अ आ इ ई उ ऊ तर हे आपण म्हणताना काय होतं? एकसारखी ध्वनी निर्माण होते म्हणून त्याला काय म्हणतात? स्वर म्हणतात. आपण आत्ताच पाहिले मित्रांनो प्रश्न की अ आ पासून ओ औ पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात? स्वर म्हणतात. तर आणि आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण 12 स्वर आहेत. बैलाचा याची विभक्ती ओळखा. पहा मित्रांनो, आपण आधी जे पाहिले त्यावरती हा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर बैलाचा पहा शब्दाच्या शेवटी काय लागलेला आहे? चा लागलेला आहे. तर लक्षात घ्या, चा, ची, चे हे कुठल्या विभक्ती प्रत्ययामध्ये येतात?
तर षष्ठीमध्ये येतात, म्हणून आपले आन्सर काय असणार आहे? षष्ठी. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये यावरती प्रश्न असतो. ए, ओ, औ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात? तर पहा मित्रांनो, इथे काय आहे? ए, ओ, औ हे काय आहेत? स्वर आहेत. तर पहा, दोन स्वर मिळून जे स्वर तयार होतो त्याला काय म्हणतात? संयुक्त स्वर म्हणतात. पहा इथे अ प्लस ई, अ आणि ई हे दोनही काय आहेत? स्वर आहेत. तर त्यापासून काय तयार झाले? ए तयार झाले. तर ह्या स्वराला काय म्हणतात? संयुक्त स्वर म्हणतात. त्याचप्रमाणे अ प्लस उ म्हणजेच काय होईल? ओ होईल. आणि अ प्लस ओ म्हणजेच काय होईल? औ होईल. तर पहा मित्रांनो, तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की जे दोन स्वर मिळून जे बनलेले स्वर आहे त्याला काय म्हणतात? संयुक्त स्वर म्हणतात. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला, ठीक, जी हा, बराय, अच्छा हे कोणत्या अवयवाची उदाहरणे आहेत? तर पहा, आपण काय म्हणतोय? ठीक, जी हा म्हणजे आपण काय म्हणतोय? समोरच्या व्यक्तीसोबत आपण आपली संमती दर्शवतोय, म्हणून ही उदाहरणे कशाची आहेत? संमतीदर्शक अवयवाची उदाहरणे आहेत. लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आणि आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यामुळे काय होईल मित्रांनो की मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला पुढचा प्रश्न पाहूयात. वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता आहे? तर पहा, मराठी वर्णमालेमध्ये एकच स्वतंत्र वर्ण आहे आणि तो आहे ळ. पुढचा प्रश्न, भाषेचे किती प्रकार आहेत? तर 2 प्रकार आहेत भाषेचे. कोणते कोणते आहेत? आर्य लिपी आणि द्रविड लिपी. तर पहा, आर्य लिपीमध्ये कुठली कुठली भाषा येते? हिंदी, मराठी ही झाली आर्य लिपी, आणि द्रविड लिपी म्हणजेच तेलुगू, तमिळ, कन्नड हे आहे द्रविड लिपी. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये भाषेचे प्रकार विचारले जाईल किंवा त्यांची नावे विचारले जातील, तर तुम्हाला दोन्ही पॉईंट लक्षात आले पाहिजे. चला पुढचा प्रश्न आहे, ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्याला काय म्हणतात? तर मी आधीच सांगितलं मित्रांनो, ज्या स्वरांचा उच्चार करायला आपल्याला जास्त वेळ लागतो त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात दीर्घस्वर. आणि ज्या स्वरांचा उच्चार करायला आपल्याला कमी वेळ लागतो त्याला म्हणतात ह्रस्वस्वर. चला पुढचा प्रश्न आहे, औ हा संयुक्त स्वर कोणत्या स्वरापासून बनला आहे? तर मित्रांनो, आपण आधी पाहिलेला आहे की ओ हा संयुक्त स्वर आहे आणि जो कुठल्या 2 स्वरापासून तयार झालेला आहे? तर मला सांगायचा प्रयत्न करा. तर आ प्लस उ या 2 स्वरापासून औ हा संयुक्त स्वर तयार झाला आहे. भाषा म्हणजे काय? तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय आहे? भाषा. पुढचा प्रश्न, उच्चाराच्या दृष्टीने ब, भ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात? पहा मित्रांनो, तुम्ही सुद्धा म्हणून पहा ब, भ. तर हे म्हटल्यावरती तुमचे काय होईल? ओठ हल्ले जातात त्यावेळेस. आणि मित्रांनो, तुम्ही ळ म्हणून पहा. ळ जर म्हटलात तर तुम्हाला काय होईल? त्यावेळेस तुमची जीभ हल्ली जाईल. तर हे जे प्रकार आहेत भ आणि भ, तर हे ओष्ठ्य या प्रकारामध्ये मोडतात. मित्रांनो, मराठी व्याकरण म्हटल्यावरती याचा अभ्यास असाच करावा लागतो. आपल्याला ती गोष्ट म्हणून पाहावी लागते. तुम्हाला ती गोष्ट तुमच्या भाषेमध्ये समजून घेतली तरच ते तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये लक्षात राहील आणि कायमस्वरूपी लक्षात राहील. चला पुढचा आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आपला, अम व आहा या 2 वर्णांना काय म्हणतात? तर त्यांना स्वरादी म्हणतात. पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? तर आपल्या मराठी वर्णमालेमध्ये एकूण 4 अर्धस्वर आहेत. आणि ते कोणते आहेत? तर य, र, ल, व हे आहेत आपल्या मराठी वर्णमालेतील अर्धस्वर. तर एकूण 4 अर्धस्वर आहेत आपल्या मराठी वर्णमालेमध्ये. संधी ओळखा. महा प्लस ईश काय होईल? पहा, आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर महा प्लस ईश होईल महेश. पुढचा प्रश्न, चंद्रोदय या शब्दातील योग्य संधी विग्रह कोणता आहे? तर पहा, चंद्र अधिक उदय म्हणजेच काय होईल? चंद्रोदय होईल. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पहा, इथे पाणी म्हटल्यावरती आपल्याला लक्षात येतं समानार्थी शब्द काय असेल? जल असेल. पण इथे चुकतं मित्रांनो, बऱ्याच जणांचे आन्सर या ठिकाणी चुकतात. आपण थोडंसं स्पष्टीकरणामध्ये पाहूयात. पाणी, इथे नीची विलांटी कुठली आहे? पहिली आहे. त्यामुळे याचा समानार्थी शब्द काय होईल? हात होईल. आणि पाणी, जर पाणी म्हटल्यावरती
पाणीची दुसरी विलांटी आली पाहिजे मित्रांनो, तर याचे समानार्थी शब्द होईल जल। तर हे दोनही पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा। तर मित्रांनो, याच गोंधळामुळे आपले इथे मार्क्स जातात। तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते की आपला प्रत्येक मार्क हा महत्त्वाचा आहे, त्यासाठीच व्यवस्थितपणे अभ्यास करा। चला पुढचा पाहूयात। तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा। तर पहा, तो नेहमीच उशिरा येत असतो म्हटलेला आहे। तर असतो म्हणजेच काय, त्याची रीती होतीये वर्तमान काळामध्ये, म्हणून या वाक्याचा काळ काय असणार आहे, रीती वर्तमान काळ। मुलांनो गोंगाट करू नका या क्रियापदाचा प्रकार ओळखा। पहा, इथे शिक्षकांनी मुलांना एक काय केलेली आहे, आज्ञा केलेली आहे, मुलांनो गोंगाट करू नका, म्हणून या क्रियापदाचा प्रकार काय होईल, आज्ञार्थी होईल। पुढचा प्रश्न, पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा। पहा मित्रांनो, तुम्हाला याचे आन्सर येतंय का? तर पहा, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगते। पावलोपावली, घरोघरी, दारोदारी हे सर्व काय आहेत, अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत, म्हणून आपले आन्सर काय असणार आहे, अव्ययीभाव समास। तर मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणावरती एकदम स्पष्टीकरणासह सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।